सकाळची सुरुवात झाली कांदे पोहे खाऊन आणि इथं बहिणीने घेतलेले एकीकडे भजी करायला, कारण की आज होता सोमवार आणि भाजीचा वार होता. मग भजी आणि मुगाची डाळ केलती. जेवून बसलेली तितक्यातच आपल्या वी भगतच्या फॅमिली मेंबरचा मला व्हिडिओ कॉल आलता. त्यांच्या मुलीला आपले व्लॉग्स खूप आवडतात, म्हणजे त्यांनी व्हिडिओ कॉल केलता ना, तेव्हा पण मला टीव्ही मध्ये दाखवत होतं. मी सध्या व्लॉग पोस्ट नाही करत, तर ते आपले ओल्ड वाले व्लॉग बघत होते फार्म हाऊसचे वगैरे. थँक्यू सो मच, इतकं प्रेम करता तुम्ही आम्हाला. आणि हेच नाही, बाकी पण जे आहेत ज्यांना मी ओळखत नाही त्यांना पण आपले व्हिडिओ जाम आवडतात. मला इन्स्टा वगैरेवर पण डीएम करत असतात की दीदी फुल व्लॉग अपलोड करत जा, पण मी इतके दिवस केलाच नाही. आता ट्राय करील, हा वर्ष संपायच्या एखाद ब्लॉग टाकलच नाही. तितक्यातच गोलू चिनू पण आली शाळेतून आणि मी गेलो माझं पार्सल घ्यायला. नंतर वहिनीच्या पाठी गेलो, कॉलनी जरासा काम होता तो केला आणि घरी आलो. मम्मी आणि वहिनी किचन मध्ये काम करत होती, तर मी इथे घेतलेला फ्लावर कापाला, जो आम्ही कॉलनीशी घेऊन आलो आताच. फ्लावर चिल्ली म्हणजेच कोबी चिल्ली बनवायची होती मला, कोबी मंचुरियन करासाठी मॅरिनेट करून ठेवलेला नाही, सगळा कापून घेतलेला आणि एक घेतलेला मी कॉर्नची बेल खायला. नंतर ते फ्लावर सगळे एक एक करून फ्राय करून घेतलं ब्राऊन होईस्त, आणि मग मंचुरियनची ग्रेव्ही रेडी केली ना, त्याच्यामध्ये सगळं फ्राय केलेलं पकोडं होतं जे फ्लावरचं ते टाकलं. इथं आपलं कोबी मंचुरियन म्हणजेच कोबीची चिल्ली रेडी झालेली आहे, फ्लावरची चिल्ली. लगेच एक मी इथं वांग्याचे कापा फ्राय करायला घेतलेले, सगळं मसाला वगैरे लावलेला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावलेली. रवाना भाकरीच्या पिठाची कोटिंग करून त्याला फ्राय केला आणि सेम सुरमई फ्राय वाटत होती, म्हणजे दिसायला तर वाटतच होती पण टेस्ट पण जाम भारी लागत होती. उपवास वगैरे असला ना तर असं काय बनवल्यावर एकच नंबर काम होतं. लगेच ताट वरून घेतला, चिल्ली घेतली नाही, कापा घेतला वांग्याच्या, आणि जेवायला भारी होता एक नंबर. चपाती सोबत ते एकच नंबर लागत होता. नंतर बिल्लो केलं होती, तिला आम्ही बोललो ये माझ्या मांडीवर बस, तर माझ्या मांडीवरची पास होऊन ती मम्मीच्या मांडीवर बसायला गेली. असं मला यारा बनवलं तिने का, माझ्या मांडीवर काटोटोच होतो. तर गाईज असं होतं आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.